स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा नांदगाव येथे शनिवारी 10 ऑगस्ट 2016 रोजी डिजिटल इंग्रजी लॅबचे उद्घाटन मुरुड पंचायत समितीचे सभापती श्री निलेशजी घाटोल यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले। 5 संगणकांनी सुसज्ज असलेल्या या डिजिटल इंग्रजी लॅबमुळे विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजी भाषेचे अध्ययन करण्याबरोबरच संगणक कौशल्य आत्मसात करण्याची संधी उपलब्ध झाली आहे। विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा सराव व्हावा, इंग्रजीची भीती दूर व्हावी आणि त्यांच्यामध्ये तंत्रज्ञानविषयक कौशल्य विकसित व्हावे, या दुहेरी उद्देशाने निवडक शाळांमध्ये इंग्रजी लॅब सुरू करण्यात आले आहेत। यावेळी सभापती निलेशजी घाटोल यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत डिजिटल इंग्रजी लॅब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले। विद्यार्थ्यांनी या सुविधेचा जास्तीत जास्त उपयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंग्रजी विषयाचे ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी केले। कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी सुनील गवळी, दळवी सर, माळी सर, नांदगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सेजल घुमकर, उपसरपंच मेघा मापगावकर, सदस्य वैशाली रणदिवे, जितू दिवेकर, नितीन पवार, असलमभाई हवडे, योगेश जायस्वाल, गणेश गाणार, गजानन मुंबईकर गुरुजी, तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वृषाली जोशी, उपाध्यक्ष मिलिंद राऊत, सदस्य विश्वास बिर्णेकर, स्नेहल शेळके, ग्रामसेवक म्हात्रे, तलाठी नांदगाव, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। शाळेचे मुख्याध्यापक हेमंत नांदगावकर, पदवीधर शिक्षक अश्विन राठोड, उपशिक्षक नितेश राऊत, सिद्धी ठाकूर, पंचायत समिती साधन व्यक्ती चेतन पाटील, मिलिंद पाटील आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले। दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री रमेश संपतराज शेठ जैन यांच्या वतीने इयत्ता 1ली ते 7वीतील एकूण विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेसचे वाटप करण्यात आले। तसेच शैलेश देऊळकर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। डिजिटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंग्रजीचा नियमित सराव, तंत्रज्ञानाचा वापर आणि संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळणार असल्याने पालक व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही डिजिटल इंग्रजी लॅब महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे। मी या ग्रामपंचायत मध्ये जवळजवळ माझं 15व 16व भाषण असेल। अत्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये शिक्षणाधिकारी येऊन गेले, सीओ येऊन गेले, डेप्युटी सीओ येऊन गेले, त्यांच्याबरोबर प्रतिनिधित्व मी म्हणून येऊन गेलो। या नांदगाव शाळेला, नांदगाव गावाला जो काही इतिहास सरांनी सांगितला तो इतिहास सर मी जवळून बघितलेला आहे बऱ्याचदा। 2009ला माझी पहिल्यांदा मी गट शिक्षणाधिकारी म्हणून येथे आलो होतो, घाटोळ साहेब। त्याच वेळेला विज्ञान प्रदर्शन कुठं घ्यायचं म्हणून मला प्रश्न पडला। त्यावेळेला ही माझी सहकारी मंडळी, जोशी सर, आपले खोत सर, पेडणेकर सर आणि काही बरीचशी जुनी मंडळी होती, काही आदरणीय व्यक्ती होत्या आणि त्यांनी सांगितलं, सर हे दानशूरपणानं सर इथं करा, तुम्ही काही काळजी करू नका, जी काही अडचण भासेल ना त्या वेळेस सोडू। त्यावेळेला विज्ञान प्रदर्शनाला दळवी साहेब फक्त 15,000 रुपये येत होते आणि मग अशा पद्धतीने असताना देखील त्यावेळेला 20-20, 25-25, 30-30 हजाराचा विद्यार्थी गुणगौरवाचा कार्यक्रम केला। खरोखर मला नांदगावच्या ग्रामस्थांबद्दल अत्यंत अभिमान वाटतो। खूप सुसंस्कृत विद्यार्थी घडवण्याच्या पाठीमागे ही जबाबदार मंडळी आहे। ज्या ठिकाणी जबाबदार मंडळी आहे, ज्या ठिकाणी शिक्षणाला महत्त्व दिलं जातं, त्या गावचा विकास कुणीतरी करावा, हे कुणी ज्योतिषीने सांगण्याची गरज नाही। निश्चितच आज मॅडमच्या नेतृत्वाखाली मॅडम प्रत्येक वेळेला सांगतात। बरेच पुढारी असतात, त्यांची वागण्याची, बोलण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते, परंतु मॅडमांना जर काही लागलं शाळेला हे पाहिजे ते पाहिजे, त्यांचं कल्चरल जे सुसंस्कृतपणानं येतात, सर असं आहे, अडचण सांगितलं सर आम्ही असं करू पण आपल्याला असं करता येईल बरं का, काही प्रस्ताव देतात आणि ही पद्धत जी आहे ही पद्धत विकासाची आहे, सुसंस्कारांची पद्धत आहे। आणि निश्चितच असलमभाई सारखी व्यक्ती अगदी शिक्षणाधिकारी नाही, कलेक्टर पर्यंत पडले, सर या जिल्ह्यामध्ये शाळाबाह्य विद्यार्थी नाही झाले पाहिजे, आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा राहिल्या पाहिजेत, सगळ्यांकडे त्यांनी निवेदन दिलीत।
आणि अशा पद्धतीनं जे शाळेच्या बाबतीत गुणवत्तेच्या बाबतीत त्याची जी काही सर्वांची तळमळ आहे त्या तळमळीच्या निमित्तानं आपण इथे येऊन आलात. आणि निश्चितच मला असं वाटतं ज्यांचा गुणगौरव करायचा आहे त्याच्यासाठी जास्त वेळ नसावा. बोलण्यासारखं खूप आहे, गावाला इतिहास आहे, सुसंस्कारित आहे. निश्चितच सर म्हटले गवळी सर आता मावळती गट शिक्षण अधिकारी, तरी सुद्धा माझं या नांदगावबद्दल नेहमीच प्रेम राहील. जेव्हा जेव्हा इथं काही करण्याची संधी येईल त्यावेळेला मी त्या संधीचा नक्कीच सोडणार आहे. सर्वांना खूप खूप धन्यवाद.